पावसामुळे कोथरूड परिसरात पाणी साचलंय। सीतान्नपूर्णा सोसायटीमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते। सोसायटी धारकांची मोठी गैरसोय होत असून दुकानांनाही ड्रेनेजच्या पाण्याचा फटका बसतोय। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आपण पाहतोय। पण आता पुणे महानगरपालिकेने जे ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे त्याच्यानंतर अनेक नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्याचं कारण म्हणजे आपण पाहतोय की कोथरूडमधला हा भाग आहे ज्या ठिकाणी चेंबरमधून जे ड्रेनेजचं पाणी आहे ते बाहेर येऊन एका सोसायटीमध्ये गेल्याचं पाहायला मिळते। 3 फुटाचं पाणी हे आता आपण या ठिकाणी पाहतोय की सोसायटीचं जे पार्किंग आहे तिथंच ही संपूर्ण घाण पाणी आहे ड्रेनेज लाईनचं ते अशा पद्धतीने आलेलं आहे। आणि त्यामुळे आता या सोसायटीतील जे नागरिक आहेत त्यांना वर जाता येत नाहीये किंवा वरचे जे नागरिक आहेत त्यांना खाली येता येत नाहीये अशी पद्धतीची परिस्थिती आहे। दरवेळेस मोठा पाऊस झाला की अशा पद्धतीची जी समस्या आहे ती या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होते। 7-8 दिवस झाले पाण्याचा खूप त्रास होतोय। ते दुकानात पण पाणी घुसलं, सगळं धंदा कसा करायचा आम्ही लोकांनी। जरही त्या बाजूला आपण पाहिलं तर त्या चेंबर मधून सगळं जे घाण पाणी आहे ते बाहेर येताना दिसतंय। ही सगळी गैरसोय आहे ती अशा पद्धतीने नागरिकांची होती आणि त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी नेमकं काय करतायत हा प्रश्न आता उपस्थित होतोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।